SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। 1.5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट 3ने घेतले ताब्यात। सविस्तर वृत्त असे: भाडे तत्वावर गाडी लावून देतो असे सांगून परस्पर गाडीची विक्री करून जबरी चोरी व फसवणूक करणारे 3 गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी अखेर 1.5 वर्षांनंतर गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 1.5 वर्षांपूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 318/4, 316/3 प्रमाणे गुन्हा दाखल होता। हा गुन्हा दाखल झाल्यापासून हे आरोपी सुमारे 1.5 वर्षापासून फरार होते। गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना संशयित प्रमोद मारुती पाटील त्याच्या राहत्या घरी कामटवाडा येथे आला असल्याची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली। त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा अंबड युनिट 3चे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी कामटवाडा सिडको नाशिक येथे सापळा रचून मुख्य आरोपी प्रमोद मारुती पाटील वय वर्ष 30 राहणार शुभदर्शन रो हाऊस नंबर 12 धन्वंतरी कॉलेजच्या पाठीमागे कामटवाडा नाशिक यास ताब्यात घेतले। त्याची विचारपूस केली असता त्याचा साथीदार हेमंत उर्फ गणेश गोसावी याची माहिती प्राप्त करून चंद्राई हॉटेल, सहजीवन नगर, गणेशवाडी, पंचवटी या ठिकाणी देखील सापळा लावून हेमंत उर्फ गणेश पुरुषोत्तम गोसावी वय वर्ष 45 राहणार सरिता अपार्टमेंट रूम नंबर 6 शंकरनगर काठे गल्ली टाकळी रोड यास ताब्यात घेतले। यांची पडताळणी केली असता आरोपी क्रमांक 2 हेमंत उर्फ गणेश पुरुषोत्तम गोसावी याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे। याप्रमाणे जबरी चोरी व फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल असलेल्या या आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सगळे, सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारुदत्त निकम, सविता कदम तसेच अंबड येथील गुन्हे शाखा युनिट 3च्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या ही कामगिरी केली आहे। सर्वत्र पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।